रामकृष्ण हरी hello, Prabodh. बहुत
संताचा महिमा तो बहु दुर्गम महिमा तो बहु दुर्गम संताचा महिमा तो बहु दुर्गम महिमा तो बहु दुर्गम पिकाचे काम नाही येते पिकाचे काम नाही येते पिकाचे काम नाही येते बहु दुर्गडा झाले झाले म्हैस झाले म्हैस गाया झाले झाले म्हैस होईल काय काम देऊ होईल काय काम देनो होईल काय काम देनो म्हणे अंगे व्हावे ते आपण 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 तरी समय मान येईल दत्ता महाराज संगमवाडीकर यांना साथ करतील गजू महाराज गोलेगावकर. संताचा
बहु
संतांचा महिमा, संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही ती
बहु दुधड जरे झाले म्हैस गाय, बहु दुधड जरे झाले म्हैस गाय, जरी होईल काय कामधेनो, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळून, बहु दुधड जरे झाले म्हैस गाय, जरी होईल काय कामधेनु, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, मस्तक हे पायावर, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी या वारकरी संतांच्या प्रति वर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी भेटी, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदार सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आदत्रेजनी देवाचे, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णिन गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा, आज ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज वाहतूक नगर कंधार परिसर संपूर्ण पंचक्रोशीतून हे केलेलं आजचं नियोजन, एक दिवसीय नाम महोत्सव, त्याला कीर्तन सोहळा म्हणावा, संपूर्ण वाहतूक नगर परिसर कंधार पंचक्रोशीतील सर्व भाविकांच्या एकत्रीकरणातून हा झालेला आता हा उभा टाकलेला नाम सोहळा, आणि त्यामध्ये ही वेळी वापरू कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या महान पामर बालकाकडे आलेली आहे. स्वामी समर्थ महाराजांची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे, मी माझं परम भाग्य समजतो. कोणीही काही घाबरू नका, दरवर्षी महाराज भक्ताची परीक्षा घेतात. यावर्षीच पाऊस आलाय असं काही नवीन नाही, दरवर्षी ज्या ठिकाणी अंतःकरणातून आपण भगवंताची भक्ती करतो, नाम महोत्सव करतो, आपल्या प्रेमातून ते कार्य पार पडत असताना ते निसर्गाला सुद्धा आवडते बरं का, आणि ते सुद्धा या ठिकाणी येऊन हाजरी लावतो. याच अनुषंगाने आज सुद्धा मेघराजाने निसर्गाने सुंदर हाजरी लावली आहे. आपल्याला वाटते आपणच सेवा करायलो, परंतु तसं नाही. या ठिकाणी सर्वजण सेवा करतो, वातावरण सेवा करतो, निसर्ग सेवा करतो, माणूस सेवा करतो. म्हणून आपली परीक्षा आहे, कोणीही घाबरायचं नाही. योग्य रीतीने हा कार्यक्रम पार पडेल हे स्वामी महाराजांकडे आपलं साठवलेलं विठ्ठल
जय गुरुदेवा ब्रह्मा स्वरूपा जय गुरुदेवा ब्रह्मा स्वरूपा जय गुरुदेवा ब्रह्मा स्वरूपा जय गुरुदेवा ब्रह्मा स्वरूपा जय गुरुदेवा विश्वरूपा जय गुरुदेवा सेवेला आरंभ होण्याच्या अगोदर थोडासा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा, हा जो कार्यक्रम चालत आलेला आहे स्वामी समर्थ महाराजांची या ठिकाणी प्रस्थापित होऊन दिवस किती झाले म्हटलं तर 14 वर्ष झाले. एक तप होऊन 2 वर्ष वरती झाले बरं का. आणि दरवर्षी असा हा कार्यक्रम या ठिकाणी ह्या नगरातील लोक करून घेतात, भाविक भक्तजन करून घेतात. या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमाला आपल्या पंचक्रोशीतून जमलेले संपूर्ण भाविक भक्त गुरुजन मंडळी, सुंदर असे मृदंगाला साथ करणारे आमचे श्री हरिभक्त परायण सुभाषरावजी केंद्रे साहेब महामंडळ मध्ये ते कार्यरत आहेत सध्या. तरी पण सेवा करता संप्रदायावरती भरपूर प्रेम आहे त्यांचं. आपल्या कार्यक्रमाला आपल्याच भागातील प्युअर शुद्ध सांप्रदायिक भजन म्हणणारे आमच्या संगमवाडी मागली भजनी मंडळ, आमचे दत्ता मामा असतील, विश्वनाथ मामा असतील, आमचे माऊली मामा असतील, चिमन महाराज, आपल्या कन्नरमधून आलेले भजनी मंडळ आमचे शंकर महाराज हेंडगे, शेकापूरवरून आलेले भजनी मंडळ बाल भजनी मंडळ, यांच्यासाठी सर्वांनी ह्या दोन्ही भजनी मंडळासाठी टाळ्या वाजवा. कारण त्यांना प्रोत्साहन आपणच द्यावं लागतं. त्यांना एक ऊर्जा निर्माण होते. आपण खालून त्यांच्याबद्दल टाळी वाजवली, एक त्यांच्याकडे एक नवीन एनर्जी निर्माण होते, आताच्या भाषेत म्हणायला हरकत नाही बरं. तसेच आमचे विनेकरी गाडेकर मामा,
इकडून आमचे रिटायर झालेले आमचे गित्ते सर, आमचे गित्ते मामा, आपल्या भागाचं वैभव श्री हरिभक्त परायण गजानन महाराज गोलेगाव गोलेगावकर, शैलेश महाराज, उमलत नेतृत्व म्हणायला हरकत नाही आमचे विठ्ठल महाराज गित्ते चोंडीकर, ते सुद्धा आपल्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहेत. संपूर्ण कमिटीच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी गुंजन भजनी मंडळ आलेले आहेत. कारण असं आहे, आता सध्या प्रेड चालू आहे. कशाचा? सप्ताहाचा प्रेड चालू आहे. रामनवमी, हनुमान जयंती असे कार्यक्रम चालू आहेत. तरी पण जिकडे तिकडे गुंतलेली लोक या ठिकाणी आलेत. किती भाग्यवान म्हणावं लागेल. तुम्ही पण काम हे कार्य करणारे लोक. माझी वेडी वाकडी सेवा ऐकण्यासाठी माझे गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण डॉक्टर पांचाळ साहेब हे सुद्धा या ठिकाणी हजर आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद. आमचे पांचाळ महाराज याच नगरामध्ये राहतात, ते सुद्धा हजर आहेत. आमचे दादा केंद्रे दादा आपले वाखरडवाडीकर, यूट्यूब चॅनलवाले आमचे पांचाळ मामा, आपले फाजगे मामा मजरेकर, आमचे वाडेकर, जंगम वाडेकर, नावरा मामा असतील. सर्वांचे आता नाव माहीत नाहीत. माझे मेहुणे सुद्धा आलेले आहेत की आमचा मेहुणा माझ्या बहिणीचे मालक की आता नवीन कीर्तन करायला कसा तरी करते पाहावं म्हणून ऐकण्यासाठी आमचे राम मुंडे सर या ठिकाणी हजर आहेत. मी ज्यांच्या लहानपणापासून अगदी मठामध्ये सानिध्यात राहिलो, उमरस संस्थानला, श्री संत नामदेव महाराज संस्थानवर, ते नेहमीच त्या ठिकाणी राहायचे महाराजांच्या सानिध्यामध्ये. आपले देवबाप्पा दैटणेकर बाबा या ठिकाणी आले. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, अभ्यासक मंडळी आहात. मी अर्चित असे दुबळा कीर्ती, मी तुमच्या पुढे काय बोलावं? मी तुमच्या पुढे कीर्तन करण्यासाठी कमी पडेल. या ठिकाणी संपूर्ण भजनी मंडळ गुणवान आहेत, ऐकणारे गुणवान आहेत, वाजवणारे गुणवान आहेत. गुणवान नाहीच मी फक्त, बरं का. म्हणून ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज मला जी बुद्धी देतील त्या बुद्धीला अनुसरून मी तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. किती जरी आवाज दिला तर आम्ही 2 तास कीर्तन करणारच आहे. आम्ही निसर्गाला भेटणार नाही. कारण आमच्या पाठीशी कोण आहे? भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ महाराज आहे. म्हणून अशा अवस्थेत या ठिकाणी कीर्तन श्रवण करण्यासाठी आमच्या भगवानगडाहून महिला मंडळ, भजनी मंडळ आलेले आहेत. आता त्यांनी विचार केला पुष्कळ टाळकरी आहेत, आपली काय आवश्यकताच नाही, आता आपण सकाराम महाराजचं कीर्तन बसून ऐकावं. संपूर्ण महिला मंडळ, ह्या नगरामधून जमलेल्या, पंचक्रोशीतून जमलेले सर्व श्रोते, भाविक भक्त मंडळी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य करणारी आमची सुंदर सिस्टीम, आमच्या चितळीकरांची सिस्टीम आहे. आणि ती चालवण्याकरता, गाडी चालवण्याकरता ड्रायव्हर लागतो ना, सिस्टम चालवण्यासाठी आमचे बोरीकर ऑपरेटर, त्यांना सुद्धा धन्यवाद. या ठिकाणी सर्वजण येऊन या ठिकाणी बसलेल्यांना माझा दंडवत प्रणिपात. आवाळामध्ये थोड्या विजा गडगड करायल्यात, कडकड करायल्यात, कडकाले काय कार्यक्रम होत येते की होईना की. आता तर भजन उभा केलंय, महाराजाचं प्रस्तावना मांडू द्यावा महाराजाला, थोडंसं जावं ऐकायला जावं म्हणून काही घरून ऐकणारे लोक, त्यांना सुद्धा माझं वंदन असेल. महाराजाला जर कीर्तन करायला जमलं ना, आपल्याला गोड वाटलं तर जाऊन बसावं, गड्या ऐकावं, असं म्हणून कोणी आपल्या कॉटवर कूलर लावून लवंडले त्यांना डोळा लागलाय त्या ठिकाणी जावं जावं म्हणून, त्याला तर माझा साष्टांग. किती भाग्याचा दिवस आहे आज. चैत्र शुद्ध प्रतिपदा पाडवा मुहूर्त आहे. परमार्थ त्या धर्ममंडपामध्ये संतांच्या दरबारामध्ये येऊन बसून आज मुहूर्त करायचं नामस्मरण ऐकण्याचं. तरी आम्ही खाऊन पिऊन आज खिचडी भजे खीर वगैरे खाऊन मस्त झोपी गेलो, है की नाही. कारण हा प्रभाव माणसाचा नाही, हा प्रभाव वातावरणाचा आहे. कलियुग चालू आहे. कलियुगामध्ये भजन कीर्तन नामस्मरण कोणालाच आवडणार नाही सज्जन. साधू संतांनी ही जी धुरा घालून दिलेली आहे वारकरी संप्रदायामध्ये, भजन व्हावं, कीर्तन व्हावं, नामस्मरण व्हावं,
मनुष्याच्या मुखातून भजन घडावं. कारण नामस्मरण माणसाच्या मुखातून घडल्याच्या नंतर काय होतं हे की नाही, घेता नाम विठोबाचे आणि पर्वत जळतील पापाचे. याकरता साधू संतांनी वारकरी संप्रदायाची ही भगवी पताका खांद्यावरती घेऊन गावगाव फिरून हे सप्ताह निर्माण केले, सप्ताह उभा केले. शास्त्राचा अभ्यास करून, वेदांताचा अभ्यास करून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचण्याचं कार्य केलं. परंतु ते जीवाला पटणार नाही. कारण विषयाचा पडी पाडून गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवासी झाला. मौलिक ज्ञानोबारायांची ओवी आहे बघा. कारण या जीवाला जेवढं काय परमार्थ सोडून जे काय व्यतिरिक्त होणार आहे ते आवडतं. याचं कारण पदरामध्ये पाप. विठ्ठल कसा थोडस आपलं जीवाचं म्हणलं की उलटच चालते. फासगी मामा सांगून जातो तुम्हाला. नेमकीच 12वीची परीक्षा झाली. एक मुलगा म्हणला बाबाला, त्यांच्या वडिलाला म्हणला, बाबा आता माझी परीक्षा झाली, मी बऱ्यापैकी मार्क घेतोय, मला विश्वास आहे, मग आता मी फार्मसी करणार आहे बाबा म्हणला. कोण मुलगा म्हणाला बापाला की मी फार्मसी करणार आहे. बापानं सांगलं बेटा आता फार्मसी करू नको, एकच म्हैस त्या बाबळीच्या झाडाला बांधल्या, तिला पाणी पाहिजे. हे असं जीवाचं उलट असतं बरं का. हे काय जीवाचं, येथे उपराटे, ह्या मृत्यू लोकाचे उपराटे. म्हणून आजचा जो महोत्सव आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन या निमित्तानं आहे. आणि जो आपण ह्या निमित्तानं जो घेतलेला अभंग आहे ते देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याची मूर्ती, नोयनय पंचम वेद निर्माते, देव मान्य जगत मान्य असणारे तुकोबाराया. आणि ह्या तुकोबारायांचा अभंग 3 चरणाचा आहे. आणि तो जो अभंग आहे ते संतांचा महिमा वर्णन करणारा आहे. विठ्ठल साधू संतांनी वारंवार तुम्हा आम्हाला काय शिकवलं आहे, परमार्थ कसा करावा, कोणत्या माध्यमातून परमार्थ केला तर तो परमार्थ सिद्ध होतो, याची शिकवण साधू संतांनी तुमच्या आमच्यापर्यंत ठेवलेली आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनामधल्या अनेक गोष्टी त्यांनी समाजामध्ये फिरत असताना समाजाला परमार्थाला लावलं. आणि समाज जर असा तसा नाही ऐकला तर काही महिमा दाखवली त्यांनी बरं का. 3 गोष्टी सांगून जातो. संतांच्या हातून एखादी गोष्ट घडती म्हणजे नवलाची गोष्ट, त्याला आपण चमत्कार म्हणतो, त्याला महिमा म्हणायचा. भगवंताच्या हातून जी घटना घडती त्याला लीला म्हणायची. आणि तुमच्या आमच्या जीवाच्या हातून जी गोष्ट घडती त्याला चमत्कार म्हणायचा. विठ्ठल भगवंतानी ज्या वेळेला गोकुळामध्ये काही लीला केल्या, कोणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्यामध्ये अशी एक लीला केली की यशोदा मायाने आपल्या कृष्णाला दूध काढण्यासाठी हातामध्ये चरवी दिली. त्यावेळेला भगवान परमात्मा, गोपिका जात होत्या रस्त्याने, राधा जात होत्या आणि त्यांच्याकडे पाहत असताना भगवान विसरून गेले की दूध काढण्यासाठी गाईच्या गोठ्यामध्ये जायचं. त्या गोपिकामध्ये मग्न होऊन, त्या भक्तामध्ये मग्न होऊन भगवान परमात्मा बैलाच्याच गोठ्यामध्ये गेले. आणि बैलाच्या गोठ्यात जाऊन त्या गोपिकाकडेच पाहत पाहत भगवंताने बैलाचं दूध काढलं. राधेला पाहून भुलले हरी आणि बैल दुभितो गवळ्या घरी किंवा नंदा घरी. रूप घेऊन कासार झाला, हरी बांगड्या विकाया आला. या गवळणीमध्ये आहे बरं हा चरण. भगवंताने बैलाचं दूध काढलं ही लीला आहे. याला चमत्कार म्हणता येणार नाही आणि ह्याला नवलही म्हणता येणार नाही. कारण भगवान परमात्मा
स्वयं आहे, सत्ता त्यांच्या हातात आहे. तो बैलाचंही काढू शकतो, निर्जीव वस्तूचंही काढू शकतो, कशाचंही काढू शकतो. ठीक नाही, नवल नाही, कारण सत्ताधारी असणारा परमात्मा आहे. परंतु माझ्या साधू संतांनी जो केलेली गोष्ट आहे ही पार महिमा आहे बरं का. मी तुम्हाला महिम्यावर बोलायलो. एक वेळेचा प्रसंग सांगून जातो जगद्गुरु तुकोबारायाच्या जीवनामधला. ज्या वेळेला तुकोबाराया वैकुंठ गमन करून, आता परवा महाराजांचा सोहळा झाला वैकुंठ गमनाचा तुकोबारायांचा, आणि भागीरथी त्यांची मुलगी होती तुकोबारायाची, आणि शब्द दिला होता महाराजांनी. महाराज म्हणले भागीरथी मी तुला भेटतो येऊन, आणि महाराजांनी भागीरथीला शब्द दिला आणि महाराज वैकुंठ गमन झालं बीजवरती. आणि मग ती भागीरथी धावा करू लागली. कोणाचा? तुकोबारायाचा. बाबा गेले कोण्या गावा, बाबा येतो म्हणले होते, आले नाहीत. आणि ह्या भागीरथीच्या धावेचा हाक ऐकून, ती कृपाळपणा ऐकून तुकोबारायाला पुन्हा वैकुंठावरून खाली यावं लागलं आणि भागीरथीच्या घरी गेले. मग भागीरथीच्या घरी गेल्याच्या नंतर एवढा आनंद झाला की भागीरथी बाबा आले, बाबा आले, बाबा आले. मग आता बाप आल्याच्या नंतर मुली काहीतरी उपचार करतेच, खाण्यापिण्याची व्यवस्था करतेच. मग आता जास्तीत जास्त लवकर स्वयंपाक करायचं डोकं कोणाकडे? स्त्रियाकडे असते. आता काय करायचा? शेवयाचा भात करायचा. मग आता शेवयाचा भात केला, घरी दूधच नाही, आता कोरडं कसं वाढायचं? मग आता इकडे तिकडे बघू लागली. दुपारची वेळ होती, गावामध्ये सर्व महिला मंडळाने ते दूध इरजू घातलेलं होतं. कुणाच्या घरी दूध मिळणार, याच्या घरी त्याच्या घरी हिंडू लागले. त्यावेळेला तुकोबाराय म्हणाले भागीरथी तू का परेशान व्हायली? इकडं आमची चरवी, मी दूध आणतो काढून. आणि महाराजांनी ते तांब्या चरवी काय असते ते घेतला हातामध्ये आणि येडेश्वराच्या मंदिरामध्ये गेले आणि येडेश्वराचे पूजिले दुधामध्ये दूध नंदीचे काढिले. किती गुणवान भजने आहेत बघा. डॉक्टर साहेब, काल परवा माझी कीर्तन सेवा झाली. हे आपल्या भागातच वैभव आहे बरं काय, नांदेड जिल्ह्यामध्ये भजन आणि जुन्या चाली वगैरे. मी तिकडं आदिलाबाद जिल्ह्यातील कार्यक्रमाला गेलो होतो आंध्रामध्ये. विषय असा झाला, मी अभंग घेतला होता, आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विने जीवा सुख नाही, त्याचं द्रौपदा येर ते मायक दुःखाची जनती. आता ते तिकडला भजनी म्हणू लागला देर ते मायक, आणि इकडला भजनी म्हणू लागला घेर ते मायक. मी म्हणलं तुम्ही दोन्ही देव बी नका घेऊ नका, ती विशेष नाही म्हणलं तसा. येर ते मायक दुःखाची जनती, पण इथं खूप छान आहे बरं का, तयार लोक आहेत. काय सांगावं, अभ्यासच राहिला नाही महाराज. अभ्यास करून इथं उभा टाकावं लागतं. हो सोपं नाही, एवढं सोपं नाही. मग ते भजन असेल कीर्तन असेल तर शक्य आहे. एका ठिकाणी काल्याचं कीर्तन झालं, त्या काल्याच्या कीर्तनामध्ये अभंग घेतला मी, रंगनी रांगत गुलगुला बोलत. आता ते भजन नाही, रंगनी रांगत आणि गंगुला बोलत है की नाही. त्या अभंगाचा अपभ्रंश. हरिपाठ आपण दररोज म्हणतो, भजका त्वरित भावनायुक्त आहे बरं का. काय भजका त्वरित भावनायुक्त, परंतु भजनी तशी नाही म्हणत, भजक हा त्वरित म्हणतात. हरिपाठ झाल्यावर तर खा म्हणतो मी. म्हणून मी काय सांगू लागलो मी तुम्हाला, भगवंताने सजीव नंदीचं दूध काढलं याच्यामध्ये नवल नाही, परंतु माझ्या संतांचा महिमा असा आहे, निर्जीव नंदीचं दूध काढलं. तुकोबारायांचा महिमा, संतांचा महिमा असा एवढा आहे, महान आहे की तो निर्जीव असणारा नंदी बसलेला पूजा करून महाराजांनी आज्ञा केल्याबरोबर तार दिशा उठून उभा आणि महाराजांनी ते तांब्यावर दूध काढून आणलं. ही महिमा आहे. आता
तुमच्या आमच्या जीवाचाही महिमा आहे. चमत्कार सांगतो बघा. आता आपण दूध डेअरीला चाललो, दूध आणायला. हे पाकिटमध्ये दूध आणलं असतं. हे सगळं काय पशुचं असं दूध असते का? असं नाही. केमिकलचं सुद्धा दूध असते. दूध म्हटलं तर आपल्या लक्षणामध्ये काय येतो? पशु येतो. म्हशीचं असेल, गाईचं असेल, शेळीचं, मेंढीचं, कशाचं तरी, परंतु पशुचंच दूध. मी काल परवा पोस्ट वाचली व्हॉट्सअपला की केमिकलचे 2 थेंब एक तांब्याभर पाण्यामध्ये टाकले की दुधासारखं दूधच होते असं, आणि ते केमिकलचं दूध येते. आणि आपल्याला सावध करायला शासन, तुम्ही केमिकलचं दूध खाऊ नका, पुड्याचं दूध खाऊ नका, हे की नाही. आता हे चमत्कारच आहे की केमिकलचं दूध बनवणं म्हणजे चमत्कारच आहे की. तरी पण हे सुद्धा दृष्टांत संतांच्या महिम्यापुढे कमीच पडला. म्हणून हा असा संतांचा महिमा आहे, आणि संतांचा महिमा आघात आहे. आणि त्यामध्ये आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा सुद्धा महिमाच आहे. स्वामी समर्थांचा महिमा कसा आहे सांगतो बघा. आज कित्येक लोक, कोट्यावधी लोक परमार्थाला लागले, महाराजांनी लावले. मी बरेचशा घरी, आता सिटीमध्ये तर वातावरण शहरामध्ये पुष्कळच आहे, आता खेड्यामध्ये कमी प्रमाणात असतं, परंतु शहरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा बिल्ला खिशाला, स्वामी समर्थ महाराजांचे ब्रासलेट गळ्यामध्ये, हातामध्ये, स्वामी समर्थ महाराजांची पूजा सकाळी सकाळी ऐकायला, सुंदर असे मंत्र ऐकायला मिळतात महाराज, हे की नाही. निसंग होई रे मना, निर्भय होई रे मना. सुंदर मंत्र, समाधान वाटते मनाला, मन प्रसन्न होत. काय अशक्य ते शक्य करतील स्वामी, असा गोड मंत्र. आणि दररोज सकाळी हे मंत्र घरी आपल्या लावल्याच्या नंतर माणसाचं अंतःकरण शुद्ध होतं. चित्ताच्या ठिकाणी जी चंचलता आलेली असते, प्रत्येक जीवाच्या ठिकाणी 3 दोष असतात देवा. मल, विक्षेप, आवरण शास्त्राच्या भाषेमध्ये सांगायचं. आणि हे 3 दोष जर अंतःकरणातून बाहेर काढायचे असतील तर स्वामीची सेवा केली पाहिजे, संताची सेवा केली पाहिजे, भजन कीर्तन ऐकलं पाहिजे. आणि याच्याशिवाय अंतःकरणातली चंचलता, मल, विक्षेप, आवरण, अज्ञान नावाचा जो दोष आहे हे निवृत्त होत नाही. आणि हे अज्ञान अंतःकरणातलं निवृत्त होण्याकरता साधू संतांनी हे वेदांत शास्त्राचं भांडार उभा केलं. तुमच्या आमच्यापर्यंत ही पताका घेऊन हिंदू धर्माची संघटना उभा केली, संघटन केलं. लहान तोंडी मोठा घास माझ्यासारख्या बारक्यानं घेऊ नये, तरी पण आता वातावरण असल्यामुळं घ्यावं लागतं, कधी कधी सांगावं लागतं. कारण समाज जर लयाला जात असेल तर साधू संतांनी बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून येतो कळवळा. कळवळा म्हणून या. कारण याच्या पाठीमागे संतांचा स्वार्थ काय आहे म्हटलं तर स्वार्थ एकच आहे की हे समाज अधोगतीला गेला नाही पाहिजे, हे संतांचा स्वार्थ आहे. म्हणून साधू संतांनी तुम्हा आम्हाला काही वेळेला विनंती करून भाषा वापरून मार्गाला लावलं परमार्थाच्या. विनंती करून जर एक समाज परमार्थाला लागत नसेल तर कधी कधी
संतांनी कठोर भाषा सुद्धा वापरली. नागबाबा तर म्हटले काय काय माया गेली होती भूतापासी हो काय माया गेली होती भूतापासी हो काय माया गेली होती भूतापासी संतांनी कठोर शब्द वापरले ते त्यांनीच वापरावं आपण नाही बरं का. ते अधिकारी होते म्हणून जेणेकरून समाज परमार्थाला लागला पाहिजे म्हणून काही ठिकाणी विनंती करायची लागून या पाया विनवितो तुम्हाला खरे टाळी बोला मुखी नाम. यासाठी समाज एकत्र करायचा. म्हणून मी सांगत असताना मी तुम्हाला काय सांगत होतो, आपण ह्या भारत भूमीमध्ये जन्माला आलेले हिंदू धर्मामध्ये त्यामध्ये परम भाग्यवान आहात. आपला धर्म कोणता आहे म्हटलं तर आपण छाती ठोकून सांगायचं की मी हिंदू आहे. परंतु हल्ली अलीकड थोडं जातीपातीसाठी वाद चाललेले आहेत. जातीपातीसाठी वाद करायचा नाही बघा. मी ह्या जातीचा, मी अमक्या जातीचा, मी तमक्या जातीचा. अरे जातच आपली एक हिंदू. कोणी जर विचारलं तर तुम्ही कोण्या जातीचे म्हटलं तर आम्ही हिंदू जातीचे आहेत, आम्ही हिंदू धर्माचे आहेत. ज्याचे मुखी नाम तोचे धन्य तोचे धन्य ज्याचे मुखी नाम तोचे धन्य ज्याचे मुखी नाम ज्याचे मुखी नाम तोचे धन्य काम ज्याच मुखी नाम तोच धन्य. इथं जातीचं काम. सरकार किती परेशान आहे. कितीतरी संघटना निर्माण केले. ह्या सरकारने आपल्या देशामध्ये अनेक उपक्रम राबवत आहे की बाबा तुम्ही जातीपातीचा वाद करू नका. आपली जात एकच आहे, हिंदू धर्म आहे, हिंदूच जात आहे आपली. आणि इथे तर जातीचं काही काम नाही. तुका म्हणे येथे जातीचे नाही काम आणि ज्याचे मुखी नाम तोची धन्य. म्हणून ते नामस्मरण सुद्धा करण्यासाठी येथे पाहिजे जातीचे
आणि एर गबाळ्याचे काम नाही, है की नाही? मी ब्राह्मण आहे. ब्राह्मण कुणाला म्हणावं? ब्रह्म जाणती इति ब्राह्मणा. जो ब्रह्माला जाणतो, जो देवाला ओळखतो, तो ब्राह्मण. म्हणून साधू संतांनी हे अंतःकरणामध्ये काही कुविचार भरलेले. ठोका त्याला, कमी आहे, ठोका, फिरवा त्याला, फिरवा. मारा. ठोका. नाही, बरोबर आहे. म्हणून तुम्हा आम्हाला हा संदेश साधू संतांनी आपल्यापर्यंत पोहोचित केला की सज्जन हो, जो मृत्यू लोकामध्ये जन्माला आलेले आहोत, आल्यानो संसारा उठा वेग करा, शरणजा उधारा पांडुरंगा. हे की नाही? जे जन्माला आलेत त्याला संसार म्हणायचा. आपण संसार संसार म्हणतो, ते आपण आपल्या प्रपंचाला संसार म्हणतो, पण संसार नाम जन्म आणि मरण. कितीही जरी आपण आपल्या संसारामध्ये धन द्रव्य कमवलं तर ते एक दिवस नाश पावणार आहे, हे की नाही? देह हे काळाचे, धन कुबेराचे, येते मनुष्याचे काय आहे. आणि या शरीरामध्ये येऊन जर परमार्थ केला, परमार्थ महाधन आणि जोडी देवाचे चरण. आणि हे परमार्थ जे महाधन आहे, हे मात्र धन आपल्या जीवनामध्ये कुठेतरी कामावरती येणार आहे आणि हे एवढं सोबत येणार आहे. काय सांगावं मायबाप, ह्या प्रपंचामध्ये प्रपंच करत असताना माणसाला देवाच्या मंदिराकडे यायला वेळ नाही. आता हल्ली ज्याच्या त्याच्या कामामध्ये मग्न झालेला समाज साधू संतांची सेवा करायची नाही, भगवंताची पूजा अर्चा करायचं नाही. झोपेतून उठलं की दिन रजनी हाची धंदा म्हणलं तर कोणतं कामच आपलं कार्य. 2 रुपये कमवायचे, पैसा कमवायचा. वा वा, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. महाराजांनी सांगितले बाबा, तुम्हाला तुमच्या कामामधून जर वेळ काढून मंदिरात जाणं होत नसेल तर तुम्ही जिथं काम करालात ना तिथंच बसून तुम्ही परमार्थ करा. राम राम म्हणा झाला. परमार्थ म्हणजे साधू संतांनी एवढा आपल्याला सोपा शिकवला असा. न लगते सायासे
नारायण नवगती सायस कुठला सायसही करायची गरज नाही. समजण्यासाठी सांगतो बघा. आपण जिथं असाल तिथं आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जी कर्तव्यगिरी आपल्याकडे कर्तव्य लावून दिलेलं आहे त्या कर्तव्यामध्ये एक निष्ठ राहणे म्हणजेच परमार्थ आहे. है की नाही? परमार्थ म्हणजे काय? एखाद्याने आपल्यावर उपकार केलाय पण उपकार मार्ग धावून गेले आधी, मार्ग धावून गेले म्हणून हे संतांना दया आली आणि संतांनी हे मार्ग दाखवला बरं का. मार्ग धावून गेले आधी आणि दयानिधी संत. ते आपण ज्या ठिकाणी ज्या कर्तव्यामध्ये एकनिष्ठ आहोत ते कार्य करणं म्हणजेच परमार्थ आहे. एखाद्यानं आपल्यावरती जर परोपकार केला आपल्या प्रपंचामध्ये कधी दिवस सुखाचे दुःखाचे असताना आपल्या सुखादुःखामध्ये एखाद्या व्यक्तीनं जर आपल्याला काय आर्थिक मदत केली असेल आणि कोणत्याही माध्यमातून त्याने एक आपल्यावर उपकार जर केला तर त्याच्यावरती कर्तव्य येते उपकाराचा, संत जे आले वा वा छान भजने आहेत प्रकार. एका चालीला एका अभंगाला 2 चाली. ऐका मला असं वाटलंय मामा एवढे गुणवान भजने आहेत अरे गुणवान आहेत बाबा, पण तुम्हाला 2 मिनिटं तरी बोलू द्या. मला 2 तास कीर्तन करा वाटले. तुमच्यासारखे ऐकणारे सुंदर आहेत. पण त्यांना थोडं तरी बोलू द्या. हो. त्यांनी जे- विठाला कसं आहे झगा लहान आणि झालर मोठं होणं तसं व्हायला की नाही. ते तुमचं लक्षात आलं त्यांच्या. थोडं तरी तुम्हाला बोलू द्यावं. हा. त्यांचे प्रमाणच त्यांना आहेत पाठ खूप. आम्हाला ते ऐकायला आलं नाही, तुम्हाला ऐकायला आलं. बरोबर आहे बरं का. म्हणून भजण्याशिवाय कीर्तन नाही, कीर्तनकाराशिवाय भजनी नाही. ते एकमेकीचा नव्हे हा खेळ म्हणून हे मेळ जमविला. म्हणून असे भजने आहेत आपल्या पुढं की मला असं वाटायला की 2 दिवस कीर्तन करा. आणि सुंदर हो का खाली बसून पुरुष मंडळ महिला मंडळ असं एकटक बघायला इकडे इकडे अजिबात कसलीच त्यांच्या एकाग्रता हलना झाल्या. मला असं वाटलं की 4 महिने कीर्तन करावं.
परंतु तसं नाही बरं का, आपल्याला अगदी अल्पशा वेळामध्ये सेवा संपन्न करायची आहे. म्हणून येथे उपकारासाठी आले घर जावे कोणते, म्हणून साधू संतांनी उपकार केला. हे साधू संतांचं झालं. मी सांगायला तुम्हाला जीवाचा उपकार, जीवाने जीवावरती केलेला उपकार आहे की नाही. कारण एखाद्याने जर आपल्यावर उपकार केला तर त्याच्यावर अपकार करायचं नाही. त्याची परतफेड, त्याचं कृतज्ञ होऊन परतफेड करणंच हेच परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे काय आहे? परमार्थ म्हणजे काय? मंदिरामध्ये जाऊन 24 तास पूजा पाठ करावी, माळ जपत बसावं, ह्याला परमार्थ म्हणावं असं नाही. कारण परमार्थ म्हणजे ज्या ठिकाणी नामाच्या चिंतने प्रगट पसारा असाल ते करा जेत तेत. म्हणून आपल्या संसारामध्ये राहून एखाद्या शेजाऱ्याशी एकनिष्ठ राहणं, प्रेमाने राहणं हेच परमार्थ आहे. परमार्थ अवघड नाही, सोपा आहे. ज्याला आईवडील आहेत त्याच्या लेकरांनी आईवडिलांची आज्ञा पाळून आईवडिलाचं मन न दुखावं असं वागणे हेच परमार्थ आहे. परमार्थ काय अवघड आहे की नाही? भावाभावाने एकत्र राहून आपल्या घरामध्ये राम राज्य जसं झालं, रामायणामध्ये जसे भाऊ भाऊ वागले त्या पद्धतीने वागलं, तोच परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे असं अवघड नाही. परमार्थ करण्यासाठी त्याला काही साहस लागत नाही, आठास लागत नाही बरं का. आपण महाभारतामध्ये पहा 5 पांडवांचं उदाहरण नजर पुढे आणा. ते परमार्थ आहे. किती दुःखाचा प्रसंग त्यांच्या अंगावरती आला तरी त्यांनी ते दुःख व्यक्त केलं नाही आणि परमार्थ सोडला नाही. ज्ञानदेव म्हणे व्यासाची पुन्हा द्वारकेचे राणा पांडवा घरी, पहाते पांडवा अखंड वनवासी आणि परी ते देवासे आठविती. म्हणून सज्जन हो, जाता जाता मी तुम्हाला संदेश सांगून जातो. परमार्थ करत असताना आपण नियतीनं वागणं हेच परमार्थ आहे. परमार्थ म्हणजेच नियती. आणि मग उर्वरित वेळेमध्ये आपल्याला मंदिरामध्ये जावंच लागतं. मग मंदिर उभे कशासाठी केले? जाण्यासाठीच केले. आपण स्वामी समर्थांची इथं या ठिकाणी स्थापना का केली हे असा वर्षातून मी आता ह्या नगराला एक विनंती करेन. 1 दिवसीय कार्यक्रम व्हायला, आपला इथे या ठिकाणी 7 दिवस कार्यक्रम व्हायला पाहिजे. अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहाने, वाजवा टाळ्या, घाबरू नका. आणि हे कार्यक्रम करत असताना स्वामी समर्थाचा कार्यक्रम म्हणून करायचा, देवाचा कार्यक्रम, एक संताची सेवा म्हणून करायचा. ह्या कार्यक्रमामध्ये कसल्याच मानापानाची अपेक्षा करायची नाही. आणि आपण मानापानाची अपेक्षा जर केली तर आपला परमार्थ निष्फळ झाला. तुका म्हणे एक मानपान इथं नाही लागत. कारण अभिमान या ठिकाणी ह्या दरबारामध्ये जर अभिमान केला तर तुका म्हणे अभिमान केला आणि तुका म्हणे वाया गेला. त्याचा परमार्थ वाया आहेच काय? आपल्याला हे करावं लागतं. या मनुष्य जन्मामध्ये हे करण्याचं ज्ञान भगवंताने फक्त आपल्याकडेच दिलेलं आहे. हे गाई म्हशीकडे, पशु प्राण्याकडे अजिबात नाही. आणि हे कार्य करण्याकरता आर्थिक मदत लागते, शारीरिक मदत लागते, आपल्याला करावं लागतं, हालचाल करावी लागते. या ठिकाणी पैशाची गरज आहे जोडून या. आणि आपल्या जीवनामध्ये देवानं किती दिलंय, आपल्याला केवढं दिलंय, भगवंतानी दिलंय, कशासाठी दिलंय याचाही विचार केला पाहिजे. का दिले, देताना देवाने देत असताना विचार केला असेल की नसेल, या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. हे कळण्यासाठी तुम्हाला आमचे श्री हरिभक्तपरायण ब्रह्मनिष्ठ विठ्ठल महाराज सांगोळकर दादा उदाहरण देत होते, दृष्टांत देत असते. मी तुम्हाला सांगून जातो, थोडं भजन करा. विठाला हे बघा, असंच एका गावाच्या कडेला मठ संस्थान होतं एका साधूचं. त्या संस्थानचे मठाधिपती महाराज, हिवाळ्याचे दिवस होते, सकाळी स्नान वगैरे सारून उन्हाच्या तेमीला नामस्मरण जप करत बसले होते. आणि त्याच ठिकाणी एक उंदराचं पिलू खेळत होतं महाराजांच्या समोर. त्या उंदराच्या पिलेला पाहून मांजराने म्हणजे त्या बोक्याने झडप मारली त्या उंदराच्या अंगावर, त्या उंदराला पकडण्याकरता. आणि ते पिलू असं घाबरून गेलं, गोंधळून गेला आणि महाराजांच्या अंगावर उडी मारलं. आणि महाराजाच्या पुढे हात जोडून विनंती करू लागलं, महाराज मला वाचवा, मला वाचवा. महाराज म्हणले, काय झालं रे, तुला कशाची भीती आहे? नाही महाराज,
तेव्हा तिथं बोका ठपूनच आहे मला खायला आणि ते माझ्या अंगावर झडप मारते मला वाचवा. महाराजच्या जवळच कमंडलू होता, त्याच्यामध्ये पाणी होतं. महाराज म्हणाले, बेटा तुला भीती कशाची आहे? मांजराची आहे ना? तुला एका मिनिटामध्ये मांजर म्हणजे घेतलं पाणी टाकलं, मांजर हो जाऊन ते उंदराचा मांजर झाला. आता मठामध्ये सगळ्या गावातून जमलेलं दूध आणि काय सायन कवा मलाई खायला भेटायची असा फिरू लागला. गर 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 फिरत असताना थोडा मठाच्या बाहेर गेला की कुत्र्यानं झडप मारली त्याच्या अंगावर. पुन्हा तिथून पळू पळू आला, म्हणला महाराज मला वाचवा, महाराज मला वाचवा. महाराज म्हणले, आता काय झालं तुला? आता कशाची भीती आहे? नाही महाराज, मला कुत्र्याची भीती आहे. माझ्या अंगावर कुत्र्यानं झडप मारली. बरं, महाराजांनी पुन्हा पाणी घेतलं, अंगावर टाकलं, कुत्रा. आता काय फिरू लागला, गावामध्ये फेरफटका हाणायचा, इकून तिकून याचा. मग आता शिवरात बी जाऊ लागला. मग डोंगरात गेल्याच्या नंतर त्या कुत्र्याच्या अंगावर पुन्हा वाघानं झडप मारली. घेते सर, वाघानं अंगावर झडप मारल्यावर तिथून दमादाटत घामागरज होऊन आला. आता महाराज मला वाचवा, महाराज मला वाचवा. आता महाराज म्हणले, आता काय झालं तुला? कशाची भीती आहे रे? नाही म्हणले, महाराज मला वाघाची भीती आहे. असं पुन्हा घेतलं पाणी, महाराजांनी टाकलं, वाघ हो जावा. आता वाघ झाला. मठातून बाहेर निघाला वाघ, ह्या गलीतून जाऊ लागले. तिकडले लोक जय हरी महाराज, जय हरी वाघोबा म्हणायचे. आता ज्याची इच्छा नाही त्या वाघोबाला जय हरी करायची, ते रामराम हो म्हणायचा. का? महाराजाचा वाघ आहे. असा डवरत झेंडू लागला. आणि असंच एका दिवशी महाराज जपाला बसले आणि ह्या वाघोबानं विचार केला, आता आपण काय शिकायला आज बाहेर जाऊन नाश्ता इथंच करावं म्हणजे. ठीक आहे, 2 पंजे पुढे ठेवून महाराजाकडे टिकी टिकी बघत बसला पुढं. म्हणले, आता महाराजाला काय ओळखू ना? ज्याला उंदराचा वाघ करता येते त्याला काय कळणार? संतांना आणि भगवंताला जीवाच्या अंतकरणामध्ये काय चाललंय हे न सांगता तुम्हा कळू येते अंतर, हे कळतच असते बरं का. महाराजांना वरम ओळखून घेतलं. म्हणले, काय वाघोबा लयच निवांत बसला, काय विचार आहे? आज गेल नाही, हालचाल झाली नाही कुणीकडे इकडे तिकडे? नाही गड्या म्हणले, महाराज आज लयच कसतरी आलो, भरून चालेन, फांबरा आले झाले, कुठं बाहेर जावं म्हणालो मला जंगलामध्ये, आज इथंच फराळ पाणी हो जावं म्हणालो. महाराज म्हणले, बरं आमच्यावरच काय? मग आता कोणावर करावं? महाराज म्हणले, काजून बदामन खाऊन तुम्ही टणटण दिसायला म्हणले, हे की नाही? आजच्या दिवस नाही वागोबा, थोडा आपण विचार कराव, आपण काय होताव आणि काय झाला ह्या गोष्टीचा थोडा विचार करावा. नाही नाही थोडं विचार. महाराज तुम्ही ब्रह्मज्ञान सांगण्याच्या भानगडीतच पडू नका म्हणजे. आता इथून उठलो की झडप तुमच्या. महाराजांनी घेतलं कमंडलू, सप 3-4 वेळेस पाणी मारलं. वाघाचा कुत्रा, कुत्र्याचा मांजर, मांजराचं उंदराचं पिलं झालं, गुळगुळ करू लागलं. मांजर तिथंच बोका असा डोळे फाकूनच होता. शिबी शिबी आज आमली नुसकू टाकीले. दृष्टांत का सांगू तुमच्या लक्षात आलं का? ती त्या उंदराची गोष्ट नाही, आपल्या 2 पायाच्याच उंदराची गोष्ट सांगितली तुम्हाला. देवानं गाढवा कुत्र्या मांजराचा जन्म घालता घालता आपल्याला माणसाचा जन्म दिला आणि या जन्मामध्ये घालून बुद्धी दिली. नुसता माणसाचा जन्म, ज्या एखाद्या व्यक्तीला जन्मताच बुद्धी नाही त्या व्यक्तीचा विचार करा तुम्ही, काय परिस्थिती काय. म्हणून बुद्धी दिली. कशासाठी दिली? त्याच्या ओळखीसाठी दिली, त्याचं हे कार्य करण्यासाठी दिली. नुसती बुद्धी देऊन भागलं नाही. आपल्याला लहानाचं मोठं केलं, लग्न केलं, लेकरं बाळ दिली, आपल्याला नोकरी दिली, धन दौलत दिली, पैसा अडका दिला. अन्नमान धन हे तो प्रारब्ध आधी. प्रारब्ध आपलं कुठं सानुकूळ असलं तर प्रारब्ध चांगलं केलं, आपल्या अपेक्षेच्या वरी पैसा अडका दिला, बंगले दिले. कशासाठी दिले? त्याच्या भजना करता दिले, त्याचं कार्य करण्यासाठी दिलं. आणि मग स्वामी समर्थाचा प्रगट दिन आला आणि त्याच्या जर कार्याला जर आपण जर नाही लावलेली पट्टी द्यायला जर अनागाना करू लागलो, सप्त्याला जर आपण पट्टी द्यायला जर मागं पुढं पाहू लागलो, त्याच्यामध्ये द्वेष मत्सर भावना जर निर्माण करू लागलो,
मग त्याला उंदराचा वाघ करता येते आणि वाघाचा उंदीर करता येते. विठ्ठल म्हणून भगवंतानं दिलं होय तेवढं सत्य कार्य करायचं. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावेस आहे घातली आहे. इथं कसल्याही प्रकारचा अज्ञान लपून ठेवायचं नाही. अज्ञान लपून ठेवल्यावर परिणाम फार वेगळा होतो. बघा तुम्हाला सांगून जातो अज्ञानाचा परिणाम कळण्यासाठी. आणि आता थोडसा फवारा मारण्याची वेळ आलेली आहे. कारण आबाळ स्वच्छ झालंय. स्वामी समर्थ महाराजांना हाक ऐकली आपली, म्हणले बाबा चला आनंद घ्यायचा ना. हा म्हणून अज्ञान माणसानं झाकून ठेवलं की परिणाम काय होतंय याच्यासाठी तुम्हाला कळण्यासाठी दृष्टांत सांगतो. थोडं भजन करा. विठ्ठल नवीन लग्न झालं, जावई सासरवाडीला गेला. सासरवाडीमध्ये सासूबाई सासरे दोघच होते. त्यांचा मुलगा मुंबईला नोकरीला लागलेला. मग आता पहिल्या नाल्यावर थोडीशी व्यवस्था केली सुंदर. कारण नाकाचा मोती ठेवीन घाण आणि राखेत जावयाचा मान हे आपला प्रकारच आहे की नाही. अशा अनुषंगाने राहिला. सकाळी झोपेतून उठला, तोंडबिंड धुतलं, सासूबाईमधून चहा आणायला. एवढ्यामध्येच पोस्टमॅन दारावरती आला पत्र घेऊन. आणि ते पत्र दिलं जावयाच्या हातामध्ये. आणि ते जावयानं पत्र फाडलं. सासूबाई म्हणल्या पत्रामध्ये काय मुचकूर आहे बघा. माझ्या मुलानं पत्र पाठवलं असेल मुंबईहून. आम्हाला तर काय वाचता येईल, आम्ही शेजाऱ्यापासून वाचून घेतो. आणि दैवयोगाने तुम्ही आहेत, सुदैवाने आमच्या आज आलात. मग काय मुचकूर आलाय ते वाचून दाखवा. त्यावेळेला ते जावयानं पत्र फाडलं. जावई नव्हता, शिकलेला अडाणीच होता. आता नाही म्हणावं तर सासूबाईपाशी आपली इज्जत जाते. जसं पत्र फाडलं ते पत्र हातात घेतलं ते घेतलं उरपाट्याच घेतलं. ते लिहिलेलं अक्षर खाली मुकारवरी असा एकटक बघू लागला. काहीच सांगणं गेला पत्राकडे असा टक. आणि 2 मिनिट कोणी वस्तूकडे तुम्ही टक बघा, डोळ्यामध्ये पाणी येतं. या सासूबाई कमरेवर हात द्याल्यात, ऐकाल्यात, कान टवकारून आहेत ऐकण्यासाठी. काय मुचकूर आहे काय नाही बघावं. आता सांगतील तेव्हा सांगतील. मनात विचार करायला सासूबाई. ज्या अर्थी जावाई इतकी वेळ सांगणं झाले त्या अर्थी काहीतरी अवघड घडले. तिकडून मुचकूर काहीतरी अवघड आलाय तेव्हा हे सांगणं झालेत आम्हाला. आणि ते जावायच्या डोळ्यात पाणी आलं. बघलं की सासूबाईनं पंचमचा स्वर लावला. आता बायाचं लढणं म्हणल्यावर काय, पंचमच्या स्वरात तार सप्तकामध्ये आवाज गेला की दुसऱ्या 2 गलीतल्या बाया जोरातच आल्या. काय झालं आता काय झालंय कोणीच कोणाला मिळ नाही. हे त्याच्या गळ्याला पडून रडू लागली, ते त्याच्या गळ्याला पडून रडू लागली. चोपवरला वाडा गावाला आवाज जाऊ लागला. सकाळी सकाळी घसकट यायचा ना बाया शेताकडे जाऊ लागल्या. 2-3 डोसक्यावर भाकरीचं टोपलं, मस्त कांद्याची चटणी भाकरी सुंदर असं घसकट यायचं. आमच्या बाया खुश झाल्या बर का. मग आता तवा चोप चढून तिथवर कशी जाऊ म्हणले ते बाई. तिथंच नसाची डबी काढल्या, नसवडीत डोळे पुसायला. शेतातून एक ते पण येटण घेऊन माणूस आले सकाळी सकाळी. म्हणले काय झालं, म्हणजे काय करता उठलाय, का रडाला बाया, काय झालं नाही तिकडे वाड्यातच काय झाले की नाही तुम्ही काय तर रडाला. आता तिथं कवा जावा म्हणजे शेताकडे जाता जाता रडाला. मढर लागून सुटल्या सगळी. पुन्हा हे माणूस मध्ये गेला. काय झालं बा म्हणजे ते घर मालकालाच नाही. आय काकू काय झाले, का रडाला, गावाला बेजार केला म्हणजे. गाव तिकडे रस्त्याला जागोजागी लोक थांबले तर विचार करायचं काय झालं असेल, काय झालं असेल म्हणून. काय झालंय आता ते बाई म्हणली माझ्या जवळला ठावक म्हणजे पत्र आलंय मुंबईहून, त्यानं काय आम्हाला सांगलं नाही म्हणजे. मग ह्याच्या गोष्ट लक्षात आली. अरे ग्राम इथवर काही माहित नाही त्या अर्थी नेमका पका गोळा म्हणजे काहीतरी. जावाय बुवा 2 घंटे झाला आमचा गाव बेजार केला म्हणजे तुम्ही. नेमका मुचकूर काय आलाय आधी सांगा तर की म्हणजे वाचून सांगा. आता काय सांगू म्हणला, मी जे रडालो म्हणला मला वाचवायला झाले म्हणून रडालो म्हणला. तेव्हाच सासूबाई मला हे वाचविताच येईना.
तुम्ही कोणाच्या हातून वाचून घ्या जर म्हणलं असता तर एवढा विस्तार झालाच नसता. मी का सांगलो, आज्ञान एवढं दुखाला कारण आहे म्हणून आज्ञान लपून ठेवायचं नाही. विठाला आज्ञान लपून ठेवलं की बरोबर फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. रातांदळ लागला एक जावाय सासरवाडीला गेला, रातांदळ लागला म्हणजे दिवस मावळ लागते आंधळा आणि दिवसभर टकटक बघते गाव तालुका फिरून येते आणि रातांदळ म्हणलं रात्रीला दिसला गेला. सासूबाईनं जेवाय केलं सुंदर, बसा जावाय बुवा जेवायला. मग त्यानं मेहण्याला म्हणावं कुणाला म्हणावं नाही, मला धरा बाबा नेऊन पाटावर बसवा, मला येतो का दिसणार, काहीच सांगलं नाही. आज्ञा लपून ठेवलाय म्हणजे इज्जत जाती म्हणायचं. जे गेला ते भीतीकडेच तोंड करून बसला असता. सासूबाई आणले ताट घेऊन आले म्हणजे जावाय बुवा इकडे तोंड करून बसा की भीतीकडे काय नाही हो म्हणला मामी, तुमच्या इथली लईच बांधणूक लईच भारी दिसायला हवा म्हणला. कुठल्या नवट्याने एवढी घडई बारीक केली म्हणला आणि म्या घर बांधाव आणि तुमचं आरशीशी घर आहे नाही पाडून असं बांधावं म्हणाला म्हणला. बसला एकूण तिकून दुधाची वाटी ते काय कोंदीच्या पोळ्या तिळाच्या सुंदर बेत केलेला. मग ते चाकूळ कसं जेवायला मांजराचं पिलो आले त्या दुधाच्या वाटी मी तोडून. सासूबाई पुन्हा ते आमटी घेऊन वाढायला आले. अहो जावाय बुवा मांजर आलंय, मांजर तुमच्या वाटीतलं दूध प्यालंय, त्याला हाना की सांगत नाही मला दिसला म्हणून आज्ञा लपून ठेवलाय. नाही हो सासूबाई तुमच्या लाडाचा असेल मांजर म्हणून मी काही मारलो नाही मला त्याला. येऊ द्या म्हणला आता तुम्हाला वारला बघतच म्हणला त्याची. आणि पुन्हा सासूबाई पापड घेऊन आले आणि ते पापड खडखड वाजल्यावर एका जावायला वाटलं मांजर पुन्हा वाटीत तोंड घातलं, हात सारला मागून हानली करून दिशा अशी. मी का सांगलो आलं का तुमच्या लक्षामध्ये आज्ञा. आणि मग याचं डोंबलं भरलं म्हणजे याला काही दिसणं झालं सांग नाही झालंय म्हणजे. म्हणून जीवानं आज्ञान कधी लपून ठेवायचं नाही, कारण आज्ञान लपून ठेवलं की आपण अधोगतीला प्राप्त होतो, त्याचा एवढा विस्तार होतो. आणि हे आपल्या अंतःकरणातलं आज्ञान बाजूला करण्याकरता साधूंचा अवतार आहे. कुणाचा अवतार आहे? स्वामीचा अवतार. आणि अशाच त्याच अनुषंगाचा आजचा कार्यक्रम आहे. आणि याच्याकरता जो आपण आज अभंग जे घेतलेला आहे ह्या साधू संतांचा महिमान वर्णन करण्यासाठी महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संताचा महिमा, संताचा महिमा, संताचा महिमा, असा संतांचा महिमा आहे. आणि या संतांच्या महिमाची बराबरी कोणी करणार नाही बरं का, कोणी करू शकत नाही. तुकोबारायाने
या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये दृष्टांत दिला गाईचा म्हशीचा. बरं का? कितीही जरी गाई म्हशी एका वेळेला 50-100 लिटर जरी दूध देणाऱ्या असल्या तरी त्या गाई म्हशी कामधेनूची बरोबरी करत नाही. म्हणून तुम्ही आम्ही जीवाने किती जरी अशा केमिकलचं दूध निर्माण केलं असेल, काही जरी केलं आणि चमत्कार जरी दाखवण्याचा आपण प्रयत्न जरी केला तर साधूच्या संतांच्या महिम्यापेक्षा पुढे आपण करू शकणार नाही. म्हणून त्यांचा जो महिमा आहे तो अलौकिक आहे. संतांचा महिमा कसा आहे? अलौकिक आहे. ज्याने निर्जीव नंदीचं दूध काढतो हे लौकिक नसून अलौकिक आहे. म्हणून अशा प्रकारे संतांचा महिमा आहे आणि ह्या संतांच्या प्रगट दिनानिमित्त आजचा कार्यक्रम आहे. आणि ह्या कार्यक्रमाची खूप सुंदर अशी व्यवस्था आहे. 1 दिवसाचा कार्यक्रम आहे तर मला असं वाटायला की 7 दिवसाचा सप्ताहच आहे की काय. एवढा मेळ नाही लागत एकदम एका दिवसामध्ये. मी ह्या नगरवासियांना, हे कार्य करणाऱ्या पूर्ण कमिटीला मी प्रथम धन्यता देईन की 1 दिवस कार्यक्रम करायचा म्हणलं तर खूप हार्ड जातो, जड जातो. एवढा अठास उभा करणे, लहान लहान लेकर, भजनी मंडळ वाजवणारे, 7 दिवसाचा सप्ताह करावा लागतो. तेव्हा आज पहिला दिवस आहे जाऊ की उद्या म्हणतात लोक, उद्या म्हणणारे परवा जाऊ 5व्या दिवशी कीर्तन करायला भारी आहे ना म्हणतात. तर आज किती छान लोक जमले या ठिकाणी. तरी पण ह्या नगरातील लोकांनी ह्या कार्यक्रमाचा अंतःकरणातून स्वाद घ्यायला पाहिजे बरं का. आणि आज विशेष म्हणजे महान पर्व काळ आहे, शुभ मुहूर्त आहे, हे की नाही. आजचा दिवस पाडव्याचा, गुढीपाडवा म्हणतो, प्रतिपदा, चैत्र शुद्ध प्रतिपदा. भगवान श्री रामचंद्र प्रभूंनी त्यांच्या हस्ते आज महान कार्य करून अयोध्येला परत वापस आले. त्यावेळेला अयोध्यावासी नगरातल्या लोकांनी आपले भगवान आज विजयाची गुढी वापस घेऊन अयोध्येला आले म्हणून त्यांनी घरोघरी गुढ्या उभा केल्या. आणि ती परंपरा आपण सुद्धा गावोगाव घरोघरी आपण गुढ्या उभा करतो. असा पर्व काळ आहे. पहिला पर्व काळ म्हणजे प्रगट दिन, दुसरा पर्व काळ म्हणजे आज भगवंतांनी विजयाची गुढी आणली, चैत्र शुद्ध प्रतिपदा पाडवा, असा हा पर्व काळ आहे. आणि ह्या पर्व काळावर हा आजचा जो कार्यक्रम तुम्ही करता आहात ते तुम्हाला प्रथम धन्यवाद द्यायला हरकत नाही. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. म्हणून याच्याकरता हे दरवर्षी असंच तुमच्याकडून स्वामी समर्थाने करून घ्यावं, तुम्हाला सद्बुद्धी द्यावी, तुम्ही या कार्यक्रमाला भरभरावून मदतही करावं. आणि या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी आणि याच्या 3 पट या ठिकाणी पब्लिक संख्या असावी. विठ्ठल एखाद्याचा द्वेष मत्सर, एकमेकाचा द्वेष मत्सर करून काही सोबत येणार नाही, कारण आपणच राहणार नाही. ह्या लोकाचं नावच आहे मृत्यू लोक. ह्या आपण कुठं आलो जन्माला म्हटलं तर मृत्यू लोकामध्ये. म्हणून या मृत्यू लोकामध्ये आल्याच्या नंतर हे सगळं काय विसरून एकात्मती भावनेने संघटन होऊन, संघटित झाल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम पार पडत नाही. बघा सांगतो, एकाने आंबा, एकाने चिंच, एकाने आमकं तमकं म्हटलं तर ते होत नाही. आणि भगवंताचं, साधू संतांचं कार्य करत असताना भेद बाजूला ठेवूनच तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येऊन गोपाळ राहे. आपल्या अंतःकरणातलं चित्त जे आहे हे स्वच्छ झाल्याशिवाय भगवान परमात्म्याचा वास होत नाही त्या ठिकाणी. म्हणून हे करत असताना सर्वांनी एकात्म भावनेनं करायचं. जोपर्यंत तुम्ही एकत्रित येणार नाही तोपर्यंत तुमचा कार्यक्रम असेल, तुमचा परमार्थ असेल ते स्वच्छ होणार नाही. म्हणून मी पुन्हा पुन्हा तुमच्या या वाहतूक नगर असेल, वैभव नगर परिसर, कंधार, व्यंकटेश नगर, या सर्व भाविक भक्तांना माझी विनंती आहे की परमार्थामध्ये कसल्याही प्रकारचा मनामध्ये कसल्याही प्रकारचं विचलता येऊ द्यायची नाही, विचलित व्हायचं नाही. कारण ही धर्माची पताका, हे धर्माचं कार्य, हे आपण आज करालो, हे काय आपण करालोत म्हणजे आपण काय उपकार करालोत का? अजाबात उपकार नाही, आपल्याला करायचंय. मागे साधू संतांनी करीत आलेलं आहे. पायपा ध्वजेचे चिरगुट
राया जतन करिता कष्ट तैसा एक पतित परी तुझा मुद्रांकित. या न्यायाने साधू संतांनी हे जोपासलेली आहे वारकरी संप्रदायाची धर्म पताका. हे प्रगट दिन साधू संतांच्या पुण्यतिथ्या आपल्या जीवाच्या पुण्यतिथ्या हे सगळं काय आपल्याला करावंच लागतं. हे कर भरावंच लागते. म्हणून एक दिवस हे शरीर जाणार आहे. देह जाईल यासी काळोबा राहील. पंढरपूर मध्ये आम्ही स्नान करून चंद्रभागेमध्ये पुंडलिकाच्या दर्शनाला जाऊ लागतो. तिथे एक वासुदेव भाऊ आले. कोणी नाही रे कोणाचे. ते घंटी वाजवायची, टाळ हातामध्ये वाजवायचा. कोणी नाही कोणाचे. शेवटी एकलेच जायचे. मी म्हणलं वासुदेव भाऊ हे पाठीवरले गटोडे कोणाचे. कोणी नाही कोणाचे. शेवटी एकले जायचे. 11,000 रुपये जमलेले गटोडे कोणाचे मग. म्हणून विनोदाचा भाग सोडा. मोठ्या अंतःकरणाने प्रेमाने हे कार्यक्रम करायचा आणि हे करावंच लागतं. कारण आपण त्याच्या आधारावर आहोत. आणि जर नाही करायचा आणि द्वेष भावनेने जर करायचा म्हणलं तर स्वामी समर्थ म्हणते मला उंदराचा वाघही करता येतो आणि वाघाचा उंदरे. मग काय करून घ्यायचं तुम्ही बघा. विठ्ठला म्हणून अशा प्रकारे संताचा महिमा तो बहुदुर्गम. शाब्दिकाचे काम नाही येते. बहुदुदड जरी झाले म्हैस गाय जरी होईल काय काम धेनु. म्हणून ह्या संतांना जर आपल्याला ओळखायचं असेल, संतांची ओळख करून घ्यायचं असेल तर आपल्याला स्वतः अगोदर संत बनावं लागतं. महाराजच्या शेवटच्या तुका म्हणे आगी व्हावे ते आपण. तुका म्हणे आगी व्हावे ते आपण. तुका म्हणे आगी व्हावे ते आपण. तुका म्हणे सेवा संपलेली आहे. जाता एक दोन गोष्टी सांगून जातो. सज्जन हो, कसल्याही प्रकारचा जीवन जगत असताना जातीपातीचा विचार करायचा नाही. आमका तमका आपण कोण्या जातीचे कोण्या धर्माचे. आपण हिंदू धर्माचे. लहान थोरांचा सगळ्यांनी आदर राखायचा. परमार्थ क्षेत्रामध्ये आपल्याला भगवंताने आपली जशी परिस्थिती दिली, आपल्याला जसं घडल त्या पद्धतीतून हे असे धार्मिक कार्य करण्यासाठी मदत करायची. कसल्याही प्रकारचा साधू संतांच्या दरबारात आल्याच्या नंतर मान अपमान मानायचा नाही. इथं आपण प्रभूच्या दरबारात साधूच्या दरबारात आलो की त्याचे सर्वजण भक्तच असतो बरं का. द्वंद्व अशी भक्तीमध्ये द्वंद्व येऊ द्यायचं नाही. द्वंद्व आलं की आपली भक्ती वाया जाते. आता तुका म्हणे एका देहाचे अवयव आणि सुख दुःख जीव भोग पाहिजे बरं का. म्हणून अशा न्यायाने एकच शरीर असतं. भगवंतानं निर्माण केलेलं एकच शरीर आहे. परंतु ह्या शरीराला हात म्हटल्या गेलेला आहे, काही पाय म्हटल्या गेलेला आहे, काही डोळे म्हटल्या गेले आहेत. म्हणून भेद नाही करायचा. सेवा या ठिकाणी संपन्न झालेली आहे बघा. सांगून जातो. आता उद्या सुंदर कार्यक्रम नियोजन लावलं आहे कार्यकर्ते मंडळींनी. मला तुमच्या ह्या नगरामध्येच वाहतूक नगरमध्ये राहणारे आपले संपूर्ण कमिटीच्या वतीनं आमंत्रण. आमचे वकील रवी भाऊ केंद्रे यांनी म्हणले महाराज आपल्याला यावर्षी सेवा करायची. म्हणजे काही हरकत नाही आपण करू.
माझ्या बुद्धीला जसे स्वामी समर्थ महाराज बुद्धी देतील, कारण हे आपण कुठल्याही कार्यामध्ये हालत चालत फिरत बोलत असताना एक आपल्याला भ्रम आहे. मी शास्त्राची प्रक्रिया तुम्हाला थोडीशी सांगणार होतो, परंतु आता तो परिस्थिती तशी नाही ती सांगण्यासाठी, म्हणून थोडंसं मी तिकडे खोलमध्ये गेलो नाही की जीवानं काय केलं पाहिजे, काय असतं, आपण काय आहोत. याच्या मला काही 2 गोष्टी सांगायच्या होत्या आणि वेळेला अनुसरून मी म्हणलं आता चला आपण थोडं पॉईंट बदलून घ्यावं, म्हणून मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला बरं का. कारण विषय कसा आहे, हे करत असताना हे जीवाला करावंच लागतं. सुंदर नियोजन लावलेलं आहे. कार्य करत असताना कोणीतरी माणूस समोर एखादी व्हावंच लागतो. हो, सगळेजण 10 माणसं आमंत्रण देत नाहीत. कार्यक्रम करत असताना एखाद्याच्याच हातावरती तो विषय पूर्ण त्याचा ते काय रेकॉर्ड असेल, हिशोब असेल ठेवाच लागतो. म्हणून सर्वांनी मदत करायची, सर्वांना प्रेम भावनेनं सेवा केली की स्वामी समर्थ महाराज भरभरून वर्षभर तुम्हाला कसल्याही प्रकारचं संकट येऊ देत नाहीत. संकटाचं निवारण करणारे कोण, तर ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज. ते वारंवार त्यांचं एकच वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून त्या न्यायाने तुमच्या पुढे मी वेडेवाकडे 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. आता उद्या काल्याचा महाप्रसाद जोरदार होणार आहे. बसलेल्या पंक्तीला बाया म्हणतील, काय महाराज रात्री काय ग रंगू, ते रंगू म्हणणार काय बोल गंगू, कुठला महाराज आणला होता तर नुसतं हिंदी सांगला आता. मग रंगू म्हणते गंगूला, अगं गंगू काय बे सांगू दे हिंदी, हान पंक्तीची बुंदीन चल घाल. म्हणून कीर्तन चांग होय अंग हरिरूप. एखादी 50,000 रुपयाचा महाराज जर आणला तर गादीवर महर्षी व्यास महाराजांच्या गादीवर, शुकाचार्याच्या गादीवर, नारदाच्या गादीवर उभा टाकून ते काय सांगणार आहे, परमार्थ सांगणार आहे. आणि माझ्यासारखा थोपटाच आहे महाराज जर आणला तर तुम्हाला काय सांगणार आहे, परमार्थच सांगणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त काय सांगणार आहेत का, नाही. परंतु एक आपल्याला वळण लागले की आपल्याला काही विनोद ऐकायला मिळाले पाहिजेत. महाराजांनी काही इकडल्या तिकडल्या 4 गोष्टी काही इंग्लिशमध्ये सांगितलं पाहिजे, तर काळच आहे इंग्लिशचा. परंतु तसं नाही, परमार्थ ही वेगळी गोष्ट आहे सजनो. या ठिकाणी दरबारात आल्याच्या नंतर काहीतरी घेऊन जावं महाराज म्हणला. आणि एकानं नवीनच जोडा आणला होता 1200 रुपयाचा नालाचा जोडा सुचला घेऊन गेला. घरच्यानं म्हणले, बाबा तुमच्या तर खिशामध्ये बिडीला रुपये नव्हता, मजूर बिडी घ्यावा, 1200 रुपयाचा जोडा नालाचा आणला, कुठून आणला, हरमला, कीर्तनाला गेलतो. महाराज म्हणले काहीतरी घेऊन जावं. तो गेटच्या बाहेर आल्याबरोबर दरोजाला एक जोडा सोडलेला होता. म्हणला आता आपण जोडा तरी घेऊन जावं. तसं नाही, काहीतरी घेऊन जावं याचा अर्थ आहे की बाबा महाराजांनी खरंच ह्या 2 गोष्टी सांगितल्या, हे आपण आपल्या अंगावर बांधावं. आणि मला गॅरंटी आहे, असा विश्वास आहे की ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांच्या दरबारामध्ये आज झालेल्या कीर्तनातून कोणीतरी 1-2 गोष्टी अंगावर बांधतील आणि आजचं कीर्तन फलद्रूप होईल बरं का. हे अशी एक मला गॅरंटी आहे. झालेली सेवा सद्गुरुनाथ महाराजांच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्णविराम. स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावरती सेवा समर्पण करून सेवेला पूर्णविराम. आपल्या ह्या कार्यक्रमासाठी संपूर्ण गुणीजन मंडळी कार्यक्रम सोडून देऊन जिकडे तिकडे गुंतलेले असताना सुद्धा या ठिकाणी आले, त्यांना धन्यवाद. तुम्ही सुद्धा हो का, सगळ्याबरोबर गल्लीमध्ये काय एवढेच लोक नाहीत. आपल्या गल्लीतल्या लोकांच्या मनात जर आलं नाही तर बसायचं म्हणलं तर आपल्याला तिकडं आणि पटांगण पलीकडं करावं लागेल मोकळ्या रानामध्ये. एवढे समाज आहे तरी पण जाऊन बिचारे आज सणाचं खाल्ले, कॉटवर झोपले, कूलर लावून झोपल्या डोळा लागला. आता सकाळी म्हणतील होय तुकाराम काय बोलला सकाराम म्हणतील. असो, म्हणून शेवेला पूर्णविराम. या ठिकाणी आमचे श्री भगवान बाबा वारकरी चॅनल सेकापूर यूट्यूब चॅनल, त्यांनाही धन्यवाद. हे आजचा आपला कार्यक्रम अख्ख्या भारतात नाही जगामध्ये आता उद्या जाईल याला म्हणायला हरकत नाही, की नाही. हा आजचा स्वामी समर्थाचा कार्यक्रम अख्ख्या जगामध्ये पाहतील लोक, त्यांनाही धन्यवाद. आजच्या कीर्तनाला ह्या भगवान बाबा वारकरी चॅनलला सबस्क्राईब करा
घंटीचं बटन दाबा. या ठिकाणी चालू होणार आहे, काय हरकत नाही. म्हणून मी आतापर्यंत मीच एकटा बोललो. तुम्हाला काय बोललो का बाबा? काहीच बोललो नाही. एक म्हातारी बसली, महाराज काय कीर्तन चांगलं केलं म्हणले आणि काय करावं म्हणले. मी कमर वाढू झालं चापळाले म्हणले, माझ्या कमळाला पिशवीच आणली नाही, घरी येऊन राहिले. मी म्हणलं का आजीबाई पिशवीच आण, माझा काय समज नाही बापा, 50 रुपये देऊन पाया पडावं म्हणले होते, म्हणजे घरीच राहिल्या. मी म्हणलं आजी सोन्याचा मणी बी घ्यावा म्हणलं. मी उगा जाता थके राहायचे. तसा विनोदाचा भाग या ठिकाणी एक सुंदर चाल होईल. सगळ्यांनी आता हातवरी करून भजन करायचंय आपल्याला संताचं. ज्या संताचा कार्यक्रम चालू आहे त्या संताचं भजन आपल्याला करायचंय. करा, हातवरी करा. हरी ज्ञानेश्वर माऊली व्हावे ते आपण तुका मने आगे व्हावे ते आपण तुका मने आगे व्हावे ते आपण तुका मने आगे व्हावे ते
कार्यक्रमासाठी 3 दिवसाखाली या ठिकाणी येऊन गेलो होतो. स्वच्छता करणं, या ठिकाणी धोंडे दगड काही छोटे मोठे खडे असलेले वेचून काढणं, पाणी टाकून या ठिकाणी जागा लेवल केलेली, सुंदर त्यांनी कष्ट घेतले. म्हणून ह्या नगरमधल्या संपूर्ण तरुण मंडळीसाठी, ह्या सर्व बसलेल्या सर्व टाळकरी मंडळींनी सर्वांनी टाळ्या वाजवायसाठी बघा, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद कमी. कारण सज्जन हो, मित्र हो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे कार्य खरं म्हणतं तरुणांचं आहे. कारण ज्याचे फ्यूज गेलेले आहेत, कानाचे ऐकू येत नाही, ज्याच्या बॅटऱ्या डाऊन झालेल्या आहेत, डोळ्याचं दिसत नाही, यांचं काय काम आहे? तुमचंच काम आहे सगळं. हे कार्य करून तुमच्या हातूनच करून घ्यायचं असतं. म्हणून तुम्हाला माझ्यातर्फे पुन्हा पुन्हा धन्यवाद. झालेली सेवा या ठिकाणी संपली जाहीर असे करतो. विठ्ठल जय.